नमस्कार चित्रपट रसिको हो. न्यूज डंका या डिजिटल चॅनलच्या फिल्मी फोकस या लोकप्रिय कार्यक्रमामध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. आणि आज मी एका वेगळ्या थिएटरवर फोकस टाकणार आहे. काही दिवसांपूर्वी एक तुम्ही बातमी वाचली असेल की बातमी तुमच्यापर्यंत नक्कीच पोचली असेल की गिरगावातील सेंट्रल प्लाझा हे चित्रपटगृह बंद होणार. आठवते ना, मराठी वृत्तपत्रामध्ये आलेली. खरं तर हे सेंट्रल प्लाझा म्हणजे ना मूळचं सेंट्रल. जे मूळचे गिरगावकर आहेत, जे दक्षिण मुंबईतील चित्रपट रसिक आहेत, त्यांना हे सेंट्रल अर्थात नंतरचं सेंट्रल प्लाझा चित्रपटगृह नेमकं कुठे आहे याची कल्पना तर नक्कीच आहे. म्हणजे गिरगाव, ठाकूरद्वार, प्रार्थना समाज, चन्नी रोड, खेतवाडी, गावदेवी येथील चित्रपट रसिकांची भूक वर्षानुवर्ष भागवली ते म्हणजे मूळचं सेंट्रल. अगदी नेमकं सांगायचं तर 12 डिसेंबर 1936 रोजी प्रभात फिल्म कंपनीचा संत तुकाराम हा येथे रिलीज झालेला पहिला मराठी चित्रपट होय. आणि पहिल्या चित्रपटाने इकडे तब्बल 57 आठवड्याचं घवघवीत यश मिळवलं. अर्थात ते दिवस सिनेमा आपल्या देशात रुजण्याचा होता. चित्रपट ह्या दृश्य माध्यमाबद्दलचं म्हणजे चालती फिरती आणि आता तर सिनेमा बोलायला लागला होता. तर अशा या माध्यम व व्यवसायाबद्दल रसिकांना असलेलं कुतूहल आणि त्याच्यामध्ये संत तुकाराम अशी एक म्हणजे जी एक सामाजिक गोष्ट जी रसिकांना पडद्यावर पाहावीशी वाटत होती, असा सिनेमा, असं सगळं जुळून आलेलं. आणि तो सिनेमा सेंट्रलला 57 आठवडे चालला. आता सेंट्रलची जी परंपरा आहे त्याच्या परंपरेतली काही वैशिष्ट्य जर सांगायची तर सेंट्रलला खूप मोठ्या प्रमाणावर मराठी चित्रपट रिलीज झालेले आहेत. हिंदी चित्रपटसुद्धा मोठ्या प्रमाणात रिलीज झालेले आहेत. त्याच्यामध्ये आणखीन एक वैशिष्ट्य, मॅटिनी शोला हिंदी आणि मराठी दोन्ही रिलीज झालेले आहेत. इथे रिपीट रनला सुद्धा काही चित्रपट रिलीज व्हायचे. रिपीट रन म्हणजे एखादा चित्रपट उतरल्यानंतर मध्ये समजा 1 अथवा 2 आठवड्याचा गॅप आला ना तर जुने चित्रपट इकडे रिलीज व्हायचे. त्याशिवाय आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे रविवारी सकाळी 9 वाजता 70च्या दशकामध्ये बालप्रेक्षकांसाठी चित्रपट दाखवले जायचे. मुन्ना, धन्य ते संताजी धनाजी, श्यामची आई हे चित्रपट मी स्वतः गिरगावात लहानाचा मोठा झालो असल्याने मला हे आठवतात. मी स्वतः हे रविवारी सकाळी 9 वाजता माझ्या आईबाबांसोबत हे चित्रपट पाहिलेले आहेत. म्हणजे सिनेमातून प्रबोधन जे म्हणतो ना ते अशा प्रकारच्या चित्रपटामध्ये असायचं. आणि अशा प्रकारच्या चित्रपटांच्या शोचं असं वेगळं आयोजन व्हायचं. आता हा एवढा सगळा पट मांडल्यानंतर आता तुम्हाला एक कुतूहल असेल की इथले वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट कुठले. सेंट्रलच्या यशस्वी इतिहासामधला सर्वाधिक सुपरहिट चित्रपट आहे व्ही शांताराम निर्मित दिग्दर्शित राजकमल कला मंदिरचा पिंजरा. 1972 सालचा हा सिनेमा सेंट्रलला खणखणीत रौप्य बसतोही ठरला. मला आजही या चित्रपटाचे तिकीट दर आठवत आहेत. स्टॉल ₹1.65, अप्पर स्टॉल ₹2.20 आणि बाल्कनी ₹2.50. आता आज तुम्हाला हे अगदी म्हणजे चिल्लरचा भाव वाटला असेल, परंतु तसं नाही आहे. त्या काळामध्ये ह्या पैशांना सुद्धा चांगली किंमत होती. आणि सेंट्रलची म्हणजे मूळचा सेंट्रलची जी व्यवस्था होती तिकिटाची ती कशी होती माहिती आहे का, की जे स्टॉलची म्हणजे पहिले 4 रांगांची जी तिकीटं आहेत त्याच्यासाठी ना एक गोरेगावकर लेनच्या बाजूने असं आतमध्ये जायचं. तिकडे असं एक जाळीचं एक हे होतं, कवर होतं आणि त्याच्यामध्ये गेल्यानंतर आपण विंडो पॅन पोचणार. आणि महिलांसाठी वेगळी रांग असायची. म्हणजे पहिली तिकीटं महिलांना दिली जायची आणि त्यानंतर पुरुषांना तिकीटं दिली जायची. त्यानंतर आहे ना की ते पूर्वीच्या सेंट्रल थिएटरमधली जी सिनेमाची शो कार्ड्स असत ती सगळ्यांना पाहता येईल. आता ते कव्हर केले गेले. म्हणजे सेंट्रल प्लाझा जेव्हा झालं त्यावेळेला तिकीट विंडोची जागा बदलली आणि बाह्यांग बदललं गेलं. आतलं थिएटर मात्र बरंचसं तसंच आहे. अर्थात सीट बदलणं जाणं वगैरे या सगळ्या गोष्टी स्वाभाविक आहे. आता पूर्वीच्या सेंट्रलमधले उल्लेखनीय मराठी चित्रपट जर सांगायचे तर दादा कोंडके यांचे एकटा जीव सदाशिवपासूनचे जे सगळे मराठी चित्रपट आहेत ते चित्रपट ह्या सेंट्रलला हिट झाले. म्हणजे एकटा जीव सदाशिव, आंधळा मारतो डोळा, पांडू हवालदार,
राम राम गंगाराम, तुमचं आमचं जमलं, मुका घ्या मुका, आली अंगावर, तुम्ही कुठली नावं घ्या, इथेच रिलीज झाले. महेश कोठारे, सचिन पिळगावकर यांचे बरेचसे चित्रपट या सेंट्रल थिएटरमध्ये रिलीज झाले, चांगलं यश मिळवलेलं आहे. काही जुन्या चित्रपटांपैकी जर सांगायचं, वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी सांगायच्या तर जब्बार पटेल यांचा सामना सिनेमा या सेंट्रलला रसिकप्रिय ठरला. त्यानंतर जर विशेष नाव घ्यायचं तर श्रीराम लागू आणि जयश्री गडकर यांची भूमिका असलेला सुगंधी कट्टा या सेंट्रलचा, राजदत्त दिग्दर्शित भालू या सेंट्रलचा. त्यामुळे सेंट्रलमध्ये मराठी सिनेमाची जी वाटचाल आहे ती मग पुढे जर आपण आलो तर कुमार सोनी यांचा आहुती सेंट्रलच, उज्ज्वल ठेंगडींचा वजीर, हे सिनेमे सेंट्रलचेच. विशेषतः श्रावणी देवधरचा लपंडावसुद्धा सेंट्रलचा सिनेमा, आणि लपंडावच्या एका विशेष खेळाला चित्रपटाचा निर्माता सचिन पारेकर आणि नायिका वर्षा उसगावकर खास सेंट्रलला आले होते. हे सेंट्रलला जे प्रीमियर तर होतच असायचे, परंतु इतर वेळेला एखाद्या ज्यावेळेला वैशिष्ट्यपूर्ण शो असायचे त्यावेळेला सुद्धा मराठी कलाकारांची उपस्थिती असायची. सेंट्रलच्या मॅटिनी शोची मराठी सिनेमाची जर परंपरा जर बघितली तर शांतता खून झालाय हा मराठीतला ॲक्शन सिनेमा या सेंट्रलला मॅटिनीला, सरला येवलेकरच्या काही बहुचर्चित दृश्यांमुळे गाजलेला धाकटी मेहुणी या सेंट्रलला मॅटिनीला, आणि मराठी चित्रपट रसिकांच्या मनात स्थान मिळवलेला अष्टविनायक ह्या चित्रपटाने या सेंट्रलला मॅटिनी शोला धुवाधार यश मिळवलं. सेंट्रलमधील मराठी सिनेमाच्या प्रगती पुस्तकावर नुसती नजर टाकायची ठरवली ना तर कितीतरी नावं त्याच्यामध्ये आपल्याला दिसतात. म्हणजे त्याच्यामध्ये झटपट करू दे खटपटसुद्धा आहे, हमाल दे धमालसुद्धा आहे, असे बरेच चित्रपट आहेत जिथे ते सेंट्रलला हक्काने प्रदर्शित झाले. अर्थात जसे मराठी सिनेमे रिलीज झाले तसे तिथे हिंदी चित्रपटही रिलीज झाले. या सेंट्रलमधलं जर हिंदी सिनेमाचं जर आपण प्रगती पुस्तक जर बघितलं तर इथेच राज खोसलांच्या व कोणतीने सिल्वर जुबली यश मिळवलं. बी नागी रेड्डींच्या कहाणी घरघरकीने सुद्धा इथेच यश मिळवलं. राकेश रोशन आणि भारतीच्या भूमिका होत्या. पुढे जर आपण आलो तर नासिर हुसैन यांचा प्यार का मौसम, तुम बिन जाऊ कहाँ, बघा आता इतके असे काही चित्रपट इथे. मनमोहन देसाईंचे तर चाचा भतीच्या आणि परवरिशे लागोपाठ रिलीज झाले आणि दोघांनी लागोपाठ सिल्वर जुबली साजरी केली. इतर चित्रपटामध्ये तर सांगायचं म्हणजे हिट सिनेमामध्ये तुम्हाला कल्पना आहे की नाही माहीत नाही, पण ह्या सेंट्रल सिनेमाच्या समोरच्या सुंदर भवनमध्ये म्हणजे पूर्वीची रामचंद्र बिल्डिंग जितेंद्र लहानाचा मोठा झाला. त्यामुळे त्याच जितेंद्रचे सेंट्रल सिनेमामध्ये सिनेमे रिलीज होणे अगदी स्वाभाविक आहे. हिट झालेल्या चित्रपटापैकी एक हमजोली, हिम्मतवाला, मकसद, मवाली, धर्म अधिकारी हे सगळे जितेंद्रचे चित्रपट या सेंटरमध्ये रिलीज झाले. यादी वाढवता येईल पण मी एक काही नेमकी नाव घेतली. त्यापैकी धर्म अधिकारी चित्रपटाचं वैशिष्ट्य सांगायचं तर यामध्ये दिलीप कुमार आणि रोहिणी हट्टंगडी यांच्या भूमिका आहेत. सेंट्रलमधले इतर हिंदी सिनेमे सांगायचे तर रामसेनचा सबूत आणि और कौन सेंट्रलला रिलीज झाले. राकेश रोशन, महेंद्र संधू, रीना रॉयची भूमिका असणारा मधोश नावाचा एक सिनेमा होता. आर डी बर्मनचं अतिशय जबरदस्त संगीत आहे, या सेंट्रलमध्ये रिलीज झाला. शशी कपूर आणि रेखाचा कालीघाटा नावाचा वेद राईंचा सिनेमा होता, या सेंट्रलमध्ये आहे. पांडू हवालदारची हिंदीमध्ये जी रिमेक केली गेली दो हवालदार नावानी, तो सुद्धा या सेंट्रलमध्येच रिलीज झाला. भूत मेरा साथी नावाचा एक सिनेमा होता, तो पण इथेच रिलीज झाला. इतकंच नव्हे तर दिल ढूंढता है जिनको एक गाणं आहे, सुपरहिट गाणं आहे, ठोकर नावाचा सिनेमा आहे. या चित्रपटामध्ये बलदेव खोसा हिरो आहे आणि तोच बलदेव खोसा त्यानंतर अंधेरी विधानसभा मतदारसंघाचा आमदार म्हणून किमान तीनदा निवडून आला. हे जे वैशिष्ट्य आहे म्हणजे सेंट्रलची किती वैशिष्ट्य आहेत हे बघा. आणखीन एक वैशिष्ट्य मी तुम्हाला जे म्हणालो ना की ते होतं रिपीट रनचा सिनेमा. आता त्या रिपीट रनमध्ये ना सेंट्रलचं ना एक आणखीन एक वैशिष्ट्य होतं, म्हणजे नुकतेच तिथे जुने चित्रपट रिलीज व्हायचे असं नाही आहे. तर काय काय वेळेला काय व्हायचं माहिती आहे ना की काय काय वेळेला तिथे एका हिरोचे रोज एक चित्रपट, म्हणजे समजा राजेश खन्ना असेल
तर यशराज फिल्मचा पहिला सिनेमा दाग हा शुक्रवारी, राजेश खन्नाला स्टार म्हणून ओळख देणारा शक्ती सामंतांचा आराधना शनिवारी, राजेश खन्नाची दुहेरी भूमिका असणारा मनमोहन देसाईंचा, ते पण गिरगाव करत होते, सच्चा झुटा रविवारी. अशा पद्धतीने एक एक दिवसाला राजेश खन्नाचे चित्रपट, असा एक संपूर्ण आठवडा. हे 70च्या दशकामध्ये सेंट्रल सिनेमाचं रिपीट रनचं वैशिष्ट्य होतं. आता सेंट्रलला मॅटिनीला सुद्धा हिंदी सिनेमे प्रदर्शित होत. आचार्य अत्रे यांच्या तो मी नव्हेच या गाजलेल्या नाटकावर आधारित मोहन सेहगल यांचा ओ मैं नहीं हा सिनेमा मिनर्वाला 10 आठवडे चालल्यानंतर तो सेंट्रलला मॅटिनीला शिफ्ट केला गेला आणि सेंट्रलला त्यांनी सिल्वर जुबली साजरी केली. नवीन निश्चल, रेखा, रिंकू जयस्वाल, पद्मिनी कपिला वगैरे 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 स्टार का. तुम्हाला तर माहिती आहे की त्या 9 भूमिका आहेत. आता नवीन निश्चलनी त्या 9 भूमिका आपल्या परीने प्रामाणिकपणे साकारल्या. चित्रपटाला यश मिळणं हे महत्त्वाचं असतं. त्यामुळे ओ मै नहीं देखील, ओ मै नहीला रसिकांचा प्रतिसाद मिळाला, समीक्षकांचा मात्र मिळाला नाही. अशी सेंट्रलची एकूण वाटचाल आहे. जिथे लिबर्टीला चांगला यशस्वी ठरलेला अनहोनी सेंट्रलला शिफ्ट झाला आणि पुढे धुवाधार चालला. अशा या सेंट्रल संदर्भात अनेक चांगल्या गोष्टी सांगता येतील. रवी टंडन दिग्दर्शित अनहोनी हा रसरंजक सिनेमा लिबर्टी मेन थिएटर होतं, पण 4च आठवड्यामध्ये तो सेंट्रलला शिफ्ट झाला आणि सेंट्रलला त्यांनी चांगलं यश मिळवलं. संजीव कुमार, लीना चंदावरकर, बिंदू, कामिनी कौशल वगैरे स्टारकास्ट. आता सेंट्रलला खूप सिनेमे रिलीज झाले, जसे धर्मेंद्र मोशपिक्चरचा फांदेबाज. ह्या सिनेमाचं पण एक आठवण मला आली म्हणून मी तुम्हाला आवर्जून सांगितली. अमिताभ बच्चनचा माला सिन्हा नायिका असलेला एक संजोग नावाचा सिनेमा होता. सुरुवातीला अमिताभ बच्चनचे जे चित्रपट फ्लॉप झाले ना, तो संजोग ह्याच इकडे फ्लॉप झाला. संजीव कुमार, राखीचा पारस या सेंट्रलमध्ये फ्लॉप झाला. त्या काळामध्ये सिनेमा फ्लॉप झाला तर किमान 3 आठवडे तो मुक्काम करायचा. बऱ्यापैकी यशस्वी ठरला तर 9 आठवडे किंवा 15 आठवड्यापर्यंत मुक्काम करायचा, आणि जास्त यशस्वी ठरला तर काय जुबलीच हो. तर असं ती सेंट्रलचं वैशिष्ट्य होतं. सेंट्रलचं ॲडव्हान्स बुकिंगच्या वेळासुद्धा इंटरेस्टिंग असायच्या. सकाळी 9 ते 1 आणि संध्याकाळची 4 ते 7, आणि इतर वेळेला ते मेन गेट बंद असलं तरी ते 3च्या शोच्या वेळेला उघडलं जायचं. म्हणजे सेंट्रल हे हाऊसफुल गर्दीचं एक हुकमी थिएटर म्हणूनच त्या काळामध्ये ओळखलं गेलं. नंतर सेंट्रलचं झालं सेंट्रल प्लाझा. काळ बदलला, सिनेमा रिलीजची पद्धत बदलली, शो मग दिवसाला जे सेंट्रल प्लाझातले 4 शो आहेत, तर 4 शोला 4 चित्रपट रिलीज व्हायला लागले. अर्थात ते सगळ्या मुंबई काय सगळ्याकडच्या रिलीजची तीच पद्धत आहे. डिजिटल रिलीज जेव्हा आलं त्यानंतर सिनेमा रिलीजची पद्धत बदलली. म्हणजे एक 12 वाजता समजा मराठी सिनेमा असेल तर 3 वाजता हिंदी, 6 वाजता एखादा इंग्रजी सिनेमा आणि रात्री 9 वाजता गुजराती सिनेमा. ज्या सेंट्रल सिनेमानी मराठी सिनेमाला प्रचंड मोठा लोकाश्रय दिला, त्याच सेंट्रल सिनेमामध्ये कालांतराने मग असं त्याची ती विविधता दिसायला लागली. म्हणजे आता गुजराती सिनेमा मराठी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात रिलीज व्हायला लागलेत गेल्या काही वर्षात. त्यामुळे ते सेंट्रलला सुद्धा रिलीज होणं हे आता एक स्वाभाविकच म्हटलं पाहिजे. असं हे सेंट्रल थिएटर एक मोठी परंपरा असलेले थिएटर, जेव्हा ते बंद झाल्याची बातमी आली तेव्हा मला माझं संपूर्णपणे लहानपण आठवलं. कारण या सेंट्रल थिएटरपासून जवळच असलेल्या खोताच्या वाडीमध्ये मी लहानाचा मोठा झालो. सेंट्रल थिएटरमध्ये मी किती चित्रपट पाहिलेला याला गणतीच नाही. कारण मॅटिनी शोचं सेंट्रलचं वैशिष्ट्य असं होतं ना, स्टॉलला ₹1.05 तिकीट, अप्पर स्टॉल ₹1.65 तिकीट आणि बाल्कनी ₹2.20. जे बाल्कनीचं ₹2.20 तिकीट काढण्यापेक्षा स्टॉलचं ₹1.05 तिकीट काढलं तर 2 चित्रपट बघून व्हायचे. दादा कोंडकेचे जे हिंदी चित्रपट आहे ना, आगे की सोच, अंधेरी रात में, दिया तेरे हात में, हे चित्रपट त्याच सेंट्रलमध्ये रेग्युलर शोला रिलीज झाले. म्हणजे ज्या सेंट्रलमध्ये दादांचे मराठी सिनेमा धुवाधार चालले, त्याच सेंट्रलमध्ये कालांतराने दादा कोंडकेचे हिंदी चित्रपटसुद्धा रिलीज झाले. ही सुद्धा एक सहज जाता जाता आठवण. आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा, या सेंट्रलच्या समोर जितेंद्र राहायचा हे मी तुम्हाला सांगितलं. पूर्वीची रामचंद्र बिल्डिंग, नंतरचे सुंदर भवन. तिथून जवळच असलेल्या ठाकूरजवळच्या नाक्यावर सरस्वती निवासमध्ये राजेश खन्ना राहायचा. आंबेवाडीमध्ये रीमा लागू राहायच्या. खोताच्या वाडीमध्ये गणेश सोळंकी राहायचे.
कुंभारवाडामध्ये लक्ष्मीकांत बेर्डे राहायचा, जावावाडीमध्ये प्रदीप पटवर्धन राहतो. पुढे आपण गेलो, चिरा बाजारचा दीपक शिर्के रहिवासी आहे. विजय पाटकर हा इमामवाड्याचा म्हणजे गिरगाव लगतचाच रहिवासी. इतरही सीमादेव गिरगावातील बनाम लेनमध्ये लहानाच्या मोठ्या झाल्या. जयश्री गडकरसुद्धा गिरगावच्याच मूळच्या रहिवासी. असे कितीतरी कलाकार जे गिरगावमध्ये लहानाचे मोठे झाले. आणि तुम्हाला सांगायला नको की लहानपणी सगळेच जण सिनेमाचे शौकीन असतात. या सगळ्या कलाकारांनी कधी ना कधी कोणता ना कोणता चित्रपट या सेंट्रल थिएटरमध्ये अनुभवलेला आहे, पाहिलेला आहे आणि त्या सेंट्रल थिएटरमध्ये त्यांचे चित्रपट रिलीज झाले. म्हणजे जयश्री गडकर यांची भूमिका असलेला गाठ पडली ठकाठकाचा प्रीमियर या सेंट्रल सिनेमामध्ये झाला आणि त्याला जयश्री गडकर हजर होत्या. अर्थात ती आठवण वेगळी अशी आहे, त्यांनी आपल्या पुस्तकामध्ये दिलेली आहे की ज्या दिवशी प्रीमियर होत्या त्या दिवशी त्या आपल्या शाळेच्या मैत्रिणींना घेऊन सेंट्रल थिएटरवर आलेल्या, परंतु वॉचमनने त्यांना हटकलं की तुम्ही शाळेच्या ड्रेसवर येऊ नका, हे बरं दिसत नाही. आणि रात्री त्या आपल्या आईबाबांबरोबर एका म्हणजे गाडीनेच त्या गेल्या, टॅक्सीने त्या गेल्या, कारण प्रीमियरला जातोय तर आपण जरा व्यवस्थित एक आब राखून गेलं पाहिजे, ही त्याने आठवण आपल्या पुस्तकात सांगितले. त्याचप्रमाणे त्यांचा दारासिंगबरोबर एक एक पौराणिक चित्रपट होता तुलसी विवाह. तुलसी विवाहाचा प्रीमियरसुद्धा याच सेंट्रल सिनेमामध्ये आला. पौराणिक सिनेमातला सुद्धा सेंट्रल सिनेमाचा आधार होता. मग तो तुलसी विवाह असेल, अलक निरंजन असेल, इतरही काही चित्रपट असतील. म्हणजे सेंट्रल हे सहकुटुंब सहपरिवार चित्रपट पाहण्याचं जे पूर्वीचं जे वैशिष्ट्य होतं ना, ते अशा पद्धतीच्या चित्रपटांमुळे ना ते सुस्पष्ट होत जाताना दिसतं. म्हणजे ज्या पद्धतीच्या चित्रपटांची मी तुम्हाला नावं सांगितली, जे मग ते मराठी चित्रपट असतील, हिंदी चित्रपट असतील, त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की त्या काळातला तो सहकुटुंब सहपरिवार पाहण्यासाठी तो एक चित्रपट असायचे ना, त्याचं एक मोठा आधार म्हणजे सेंट्रल सिनेमा. काही दिवसापूर्वी त्याच्या बंदची बातमी आली आणि मला हा सगळा रुपेरी पट माझ्या डोळ्यासमोर आला. कारण गिरगावात लहानांना मोठ्यांना मी मगाशीच म्हटलं, एवढासा तो विंडो, त्याच्यामध्ये तो हात घालायचा, तिकीट मिळवायचं, खिशात ठेवायचं, मुठीत पकडायचं आणि कधी एकदा जाऊन त्या थिएटरमध्ये बसतो असं व्हायचं.